नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभ एक नजर ठळक बातम्यांवर. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स. आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स, जयस्तंभ चौक, अमरावती. 1981 पासून आपल्या सेवेत. दिवाळी भाऊबीजेच्या अनुषंगानं बसस्थानकावर मोठी गर्दी. वाढलेल्या गर्दीनं जाहीर करण्यात आलेल्या जादा बसेसचं नियोजन कोलमडल्याचं चित्र. तर नादुरुस्त अवस्थेतील बसेस विभागासाठी ठरत आहे गळ्यातील लोढणे. अमरावती विभागात शेतकरी आत्महत्येचं दुर्दैवी सत्र सुरू. सरासरी दर 30 तासाला एक शेतकरी घेत आहे टोकाचा निर्णय. गेल्या 10 महिन्यात विभागात तब्बल 1927 शेतकऱ्यांची आत्महत्या, तर 2021 पासून 5000पेक्षा जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या. आणि संत्र्याला आधीच गळ, त्यात किडी रोगाचे नवे संकट. संत्र्यावर ग्रीनिंग किडीचा प्रादुर्भाव. अमरावती जिल्ह्याच्या संत्रा उत्पादकांची वाढली चिंता. आणि आता सविस्तर वृत्त. दिवाळी आणि भाऊबीज सणाच्या अनुषंगानं बसस्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अपेक्षेपेक्षा अधिक झाल्यानं एसटी महामंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या जादा बसेसचं नियोजन पुरतं कोलमडल्याचं चित्र आहे. दरम्यान नादुरुस्त बसेसही महामंडळासाठी डोकेदुखी ठरत असल्यानं एसटीचे अनेक शेड्यूल्स दररोजच रद्द होत आहेत. दिवाळी सणाच्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळानं यंदा राज्यभरात दिवाळी स्पेशल 1494 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. 21 ते 31 ऑक्टोबर दरम्यान या गाड्या धावणार आहे. मात्र अमरावती आगारात नादुरुस्त बसेसची संख्या अधिक आहे. दररोज कोणत्या मार्गावरील बस नादुरुस्त होत आहे. त्यामुळे जादा बसेसचं नियोजन करताना अमरावती आगाराची चांगलीच दमछाक होत असल्याची चर्चा आहे. दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालय आणि शाळांना सुट्टी असते, त्यामुळे अनेक कुटुंब मुलांसह गावी धार्मिक स्थळे किंवा पर्यटन स्थळांना भेट देण्याचं नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारी या सणाला आपल्या घरी परततात. अशावेळी हे सर्व प्रवासी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे एसटीतील प्रवासी संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. अमरावती जिल्ह्यासह अमरावती विभागात बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं दुर्दैवी सत्र सुरूच आहे. अमरावती विभागात मागील 10 महिन्यात तब्बल 1927 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तर विभागामध्ये 2001 पासून तब्बल 5210 शेतकऱ्यांनी नैराश्यात येऊन आत्महत्या केली असून सरासरी दर 30 तासात एक शेतकरी मृत्यूला जवळ करत असल्याचं वास्तव आहे. अतिवृष्टी, सततची नापिकी याला कंटाळून अमरावती विभागात 2001 पासून तब्बल 5210 शेतकऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली आहे. दर 30 तासात एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असून अमरावती जिल्ह्यासह अमरावती विभागात बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यात देखील शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबत नाहीये. विभागात यंदाच्या 10 महिन्यात तब्बल 1927 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात 29, फेब्रुवारी महिन्यात 14, मार्च महिन्यात 30, एप्रिल महिन्यात 32, मे महिन्यात 28, जून महिन्यात 29, जुलै महिन्यात 26, ऑगस्ट महिन्यात 26, सप्टेंबर महिन्यात 34 आणि ऑक्टोबर महिन्यात 20 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलाय. शासन प्रशासन स्तरावर शेतकरी आत्महत्येचा विषय गांभीर्यानं घेतला जात नाही. विविध विभागाच्या योजना गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही का? शासन आणि प्रशासनाला याचं गांभीर्य नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. विदर्भातील संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळती झाल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. यातच आता संत्र्यावर ग्रीनिंग रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय. त्यामुळे काही संत्रा फळं लहान तसंच असमतोल राहत असल्यानं संत्रा उत्पादकांची चिंता वाढली आहे. असंवर्धित जीवाणूची रोगवाहक सायट्रससीला या किडीमुळे या रोगाचा प्रसार वाढत आहे. यात पाण्याच्या शिरा पिवळ्या होतात आणि फळांचा आकार लहान होतो. यापूर्वीच तापमान वाढीसह वातावरण बदलानं संत्र्यांची मोठ्या प्रमाणात गळ झाली आहे. आता ग्रीनिंगमुळे उत्पादकांची चिंता वाढली आहे. या रोगाच्या प्रसारामुळे संत्रा झाडे कमजोर होत आहे. प्रत्यक्षात मातृवृक्षाचे डोळे कलम करताना वापरल्या गेल्यास या रोगाचा प्रसार होतो. तसेच बागेतील सायट्रसीला या किडीमुळे रोगाचा प्रसार होत असल्याचं कीटकशास्त्रज्ञांनी सांगितलंय. कीटकाद्वारे कोवळी पाने, नवती, काळ्या फुले आणि कोवळ्या फांद्यांमधून रसांचं शोषण केल्या जात असल्यानं फळांची गळ होते. यासाठी एकात्मिक व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. 74,000 हेक्टर क्षेत्रात संत्र्याचे उत्पादन आहे.
यामध्ये सर्वाधिक 25,455 हेक्टर वरुड तालुक्यात आहे. याशिवाय चांदूर बाजार 13,840, अचलपूर 13,500, मोर्शी 10,708, अमरावती 1,343, भातकुली 40, नांदगाव 1,424, चांदूर रेल्वे 1,794, धामणगाव 1,375, तिवसा 2,190, दर्यापूर 5, धारणी 32 आणि चिखलदरा तालुक्यात 75 हेक्टर क्षेत्र आहे. दिवाळीचा उत्साह असला तरी आता हळूहळू थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील ठेवणीतील गरम कपडे काढायला सुरुवात केली आहे. शहराच्या विविध भागात तात्पुरत्या स्वरूपातील स्वेटर्सची दुकानं सजली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडीच्या आगमनाची चाहूल लवकरच जाणवू लागली आहे. संध्याकाळी आणि पहाटेच्या सुमारास तापमानाचा पारा घसरत असल्यानं नागरिकांनी ठेवणीतील उबदार कपडे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. अनेक नवनवीन डिझाईनच्या उबदार कपड्यांसह विविध फॅशनच्या मफलर आणि मखमली स्टॉल्सच्या खरेदीचा सध्या बाजारपेठांमध्ये ट्रेंड दिसून येत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध प्रकारच्या गरम कपड्यांच्या खरेदीसाठी अमरावती शहरासह ग्रामीण भागातूनही ग्राहक इथे येत आहेत. जवाहर गेट, अंबादेवी परिसर, राजकमल चौक, श्याम चौक मार्केटसह शहरातील विविध भागात तात्पुरत्या स्वरूपात सुरू झालेल्या गरम कपड्यांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे. तर तरुणाई एकत्रितपणे खरेदीसाठी येत असल्याचंही चित्र आहे. भाऊ बहिणीच्या नात्याची वीण घट्ट करणारा दिवाळीतला महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. सुरक्षेसाठी तैनात असलेले जवान आपल्या सख्ख्या भावापेक्षा कुठेही कमी नाहीत अशी भावना व्यक्त करत खासदार नवनीत राणा यांनी सुरक्षा व्यवस्थेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ओवाळलं. भाऊ बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा दिवाळीतला महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. भाऊबीजेला बहीण मोठ्या आनंदानं भावाचं औक्षण करते. खासदार नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले जवानच आपल्या सख्ख्या भावापेक्षा कुठेही कमी नाही, त्यामुळं त्यांच्यासोबतच मी भाऊबीज साजरी करत आहे अशी भावना खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली. राणा यांनी आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेले Y+ दर्जाचे सुरक्षा रक्षक अधिकारी कर्मचारी आणि महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची ओवाळणी करून भाऊबीज साजरी केली. सगळ्यांना पहिले तर आपले महाराष्ट्रामध्ये खूप जोरात आणि सगळे परिवार कुटुंबाची परंपरा आहे. गेल्या कित्येक वर्षापासून ही परंपरा आम्ही महाराष्ट्रामध्ये तरी पाहत आहे. आणि भाऊ बहिणीचं प्रेम, सोबत राहणं, पूर्ण कुटुंब एक सोबत येणं आणि भाऊबीज साजरं करून घेणं. मला वाटते की जे CSF वाले आहे, महाराष्ट्र पोलीसचे जे आहे, जे आमची सुरक्षासाठी, माझा भाऊ सक्का इथे जरी नसला तर मला वाटते की जे भाऊ बहिणीचं प्रेम आणि सुरक्षा आणि विश्वास जे आहे ते यांच्यावरही तेवढंच आहे. आणि म्हणून यांचं डोक्याला तिलक लावून, अक्षवण करून, त्यांची पुन्हा आरती करून त्यांचा आशीर्वाद घेतला की जे माझे सेवेसाठी, मला सुरक्षा देण्यासाठी इथे आहे. तर सक्का भाऊ जरी नसला तरी मला वाटते त्याच्यापेक्षा कुठे कमी नाही आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. Gold Update is brought to you by Trimurti Gold and Silver House. Gold Update is brought to you by Trimurti Gold and Silver House. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने UCN का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए UCN की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी UPI ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा. और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है. अब ऑनलाइन रिचार्ज से UCN का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें.
विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. साधारणपणे ग्रामीण भागात गवळण नृत्याचं आयोजन करत गावातून मिरवणूक काढण्यात येते. अमरावती जिल्ह्याच्या तळेगाव ठाकूर गावात ही परंपरा मोठ्या उत्साहानं जपल्या जाते आहे. यावर्षी देखील पारंपरिक पद्धतीनं गवळण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. दिवाळीच्या पाडव्याला काढण्यात आलेल्या गवळण नृत्याची परंपरा तळेगाव ठाकूर वासियांनी यंदाही जोपासली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीनं गवळण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील मुख्य चौकातून या गवळण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. यामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांनी सहभाग घेतला होता. ढोलकी, तुंतुणी, बासरी, मंजिरा वाजवून नागरिक या सोहळ्यात सहभागी झाले होते. पारंपरिक गीत सादर करून ही गवळण दिवाळीचे गाणे एका सुरात गाऊन त्यावर ताल धरत नाचत होती. यावेळी गवळणीचं सोंग घेतलेले युवक सुद्धा चांगलेच मुरके घेत होते. ही पारंपरिक गवळण तळेगाव ठाकूर इथं बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा या दिवशी दरवर्षी आयोजित केली जाते. नमस्कार, मी ऋतिक शहाजी पटेकर. मी जालन्याचा आहे. आम्ही तळेगाव इथे कला सादर करण्यासाठी आलेलो आहे. इथे ही परंपरा चालू असते की काहीतरी गवळण वगैरे रॅली वगैरे काढतात. त्यात आम्ही कला सादर करण्यासाठी आलोय आणि आम्हाला अशीच परंपरा चालू राहू द्या. गावामध्ये चालत आलेल्या पारंपरिकतेनुसार आणि वारसेनुसार अतिशय सुंदर प्रकारे आमचं स्वागत झालेलं आहे आणि अतिशय ही परंपरा आणि वारसा असा नेहमी सतत चालत राहून ही आम्ही ईश्वरचरणी नक्की प्रार्थना करेन. आणि खूप छान प्रकारे प्रतिसाद आम्हाला ह्या गावातून मिळालेला आहे. कलाकारांची खूप इज्जत आणि खूप मान सन्मान ह्या गावकऱ्यांनी आम्हाला दिलेला आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील अळणगाव इथं दिवाळी उत्सवातील गोधन पूजा हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. या निमित्तानं गोधनाची पूजा करून गावातून मिरवणूक काढण्यात येते. यंदाही मोठ्या उत्साहात परंपरेनुसार गोवर्धन पूजा उत्साहात पार पडली. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील अळणगाव इथं दिवाळी उत्सवातील गोवर्धन पूजा हा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. या निमित्तानं गोधनाची पूजा करून गावातून मिरवणूक काढण्यात येते. याच अनुषंगानं यावर्षी 14 नोव्हेंबरच्या संध्याकाळी गावातील पशुपालकांनी रेड्याची ढोल ताशांच्या गजरात आणि फटाके फोडून मिरवणूक काढली. अनेक दशकांपासूनची ही परंपरा असल्यानं यावर्षी सुद्धा रेड्याची मिरवणूक काढून गावातील संपूर्ण देवी देवतांचं दर्शन घेऊन गोधन पूजा संपन्न झाली. यावेळी गावकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. महिनाभरापासून रब्बीचा हंगाम सुरू झाला असला तरी मोहरी, करडई, तीळ, जवस आणि सूर्यफुलाचं क्षेत्र निरंक असल्याचं दिसून येत आहे. या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल नसल्यानं या पिकांचं पेरणी क्षेत्र दरवर्षी कमी होत आहे. त्यामुळे कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृतीची गरज आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे. त्यामुळे महिन्याभरापासून रब्बीच्या पेरणीचा टक्का वाढलेला नाही. आतापर्यंत सरासरी क्षेत्र 1.5 लाखांच्या तुलनेत 15,000 हेक्टरच्या दरम्यान पेरणी झाली आहे. मात्र त्यामध्ये तेलबियांचे क्षेत्र निरंक आहे. एकाही तालुक्यात सद्यस्थितीत तेलबियांची पेरणी झाली नाही. उत्पादनच नसल्यानं मागणी वाढून तेलबियांना चांगला दर मिळत आहे. मात्र जिल्ह्यात या पिकांचा अभाव आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल हरभरा आणि संरक्षित सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रात गव्हाकडे आहे. या व्यतिरिक्त इतरत्र पिके घेण्यासाठी शेतकरी धजावत नाही. त्यामुळे यासाठी कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केल्यास काही प्रमाणात शेतकऱ्यांचा कल वाढून तेलबिया पिकांच्या क्षेत्रात वाढ होऊ शकते, असं मत जिल्ह्यातील कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये 2 वाघांमध्ये झालेल्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला तर दुसरा वाघ गंभीररित्या जखमी झालाय. इथं 2 वाघांमध्ये वर्चस्वासाठी झालेल्या लढाईत बजरंग नावाच्या वाघाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जखमी वाघावर उपचार सुरू आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा बफर झोन खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत वाहनगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतात शेतकऱ्यांना वाघांचा आवाज आला. दरम्यान शेतकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन बघितलं असता एक वाघ गंभीर जखमी अवस्थेत तर एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. याबाबत तात्काळ वनविभागाला सूचना देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतावस्थेत आढळलेल्या वाघाचं नाव बजरंग असून हा 7 वर्षाचा होता, तर गंभीर जखमी वाघाचं नाव सीएम आहे. आपल्या क्षेत्रावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी या 2 वाघांमध्ये झुंज झाली.
यात बजरंगचा मृत्यू झाला तर सीएम गंभीर जखमी झाला. बजरंगचे वाघांची संख्या वाढवण्यात मोठं योगदान आहे. तर ताडोबा वनपरिक्षेत्रात बजरंगचे 25 पेक्षा जास्त छावे असून त्यानं आपलं साम्राज्य स्थापित केलं होतं. मात्र सीएम सोबत झालेल्या झुंजीत त्याचा दुर्दैवी अंत झाला. वनविभाग जखमी वाघावर उपचार करत असून मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातल्या लालगुडा चौपाटी इथं नाकाबंदी करत अवैध रेती तस्करी करणारे 2 ट्रक्स जप्त करण्यात आले. या कारवाईत 1 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाळू तस्करी जोरात सुरू असून अवैध उत्खनन आणि तस्करीसाठी वाळू माफिया वेगवेगळे डावपेच वापरत आहे. असाच प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील लालगुडा चौपाटीजवळ पोलिसांच्या कारवाईत समोर आला. वाळू लपवण्यासाठी तस्करांनी चतुराईनं ट्रकमध्ये ताडपत्री बांधली होती, जेणेकरून आतून वाळू वाहून नेली जात असल्याचा कोणालाही संशय येऊ नये. मात्र ही गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वणी पोलिसांनी वाहनांची नाकाबंदी करून वाहनांची झडती घेण्यात आली. तेव्हा 2 ट्रकमध्ये वाळू लपवण्यात आल्याचं समोर आलं. या दोन्ही ट्रकच्या चालकांकडे वाळू वाहून नेण्याबाबत कोणतेही कागदपत्रे नव्हते. त्यामुळे हे दोन्ही ट्रक जप्त करण्यात आले. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातून ही वाळू आणल्याचं ट्रक चालकांनी सांगितलं. या प्रकरणी ट्रक चालक तसेच ट्रक मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक येथील बेळगाव इथं मराठा रेजिमेंटमध्ये कार्यरत नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे सुपुत्र अक्षय भिलकर सैन्य प्रशिक्षणादरम्यान शहीद झाले. त्यांच्यावर रामटेक इथं लष्करी इतमामात श्रद्धांजली देण्यात आली. शहीद अक्षय अशोक भिलकर यांची मराठा रेजिमेंटमध्ये नियुक्ती होती. ते सध्या जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत होते. मात्र काही दिवसांसाठी कर्नाटकातील बेळगाव इथं सैन्य प्रशिक्षणासाठी गेले होते. या प्रशिक्षणादरम्यान दिवाळीच्या दिवशी दुपारी 12 वाजता झालेल्या एका अपघातात ते शहीद झाले. त्यानंतर प्रशासकीय प्रक्रियेनंतर मंगळवारी सायंकाळी शहीद अक्षय यांचे पार्थिव रामटेक इथं आणण्यात आले. रामटेकमध्ये बहुतांश व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेवण्यात आली होती. तर नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तर पोलीस विभागासह सैन्य दलाचे पथक रामटेकमध्ये दाखल झाले होते. लष्करी इतमामात सैन्य गार्ड ऑफ ऑनरसह हवेत फायरिंग करून सशस्त्र सलामी देण्यात आली. यावेळी प्रशासकीय, राजकीय, भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ये जो बच्चा है ये हमारे संबंधित व्यक्ति का बच्चा है. इसके पापा जी मेरे कॉलेज में प्यून थे. बहुत ही स्ट्रगल करके ये बच्चा आगे बढ़ा है. मैंने ही उसका बहुत सारा एडमिशन वगैरह इधर उधर की बहुत सारी चीज़ें करवाई है. स्ट्रगल्ड वेरी मच. बहुत 3 बहनों की जिम्मेदारी लेकर वो बच्चा आगे बढ़ा था और आखिरी समय पर ऐसा समय आया कि वो बच्चा शहीद हो गया है देश के लिए. सब लोगों से यही विनती है कि देश के लिए ही जियो, देश के लिए ही मरो. ये बच्चा देश के लिए मरा है, देश के लिए शहीद हुआ है. मेरे को बहुत गर्व है कि ये बच्चा मेरे रिलेशन में है. आई विल थैंक यू वेरी मच. थैंक यू अक्षय. थैंक यू फॉर डाइंग फॉर माय इंडिया. जय हिंद, जय भारत. माझे पुतण्या अक्षय अशोक भिलकर हा कर्नाटकमध्ये बेलगावमध्ये शहीद झाला. त्याच्यावर आमचं दुःख झालेलं आहे. त्याच्या आत्म्याला शांती मिळावं ही मी आमच्या प्रार्थना करतो आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स. आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स, जयस्तंभ चौक, अमरावती. 1981 पासून आपल्या सेवेत. दिवाळी भाऊबीजेच्या अनुषंगानं बस स्थानकावर मोठी गर्दी. वाढलेल्या गर्दीनं जाहीर करण्यात आलेल्या जादा बसेसचं नियोजन कोलमडल्याचं चित्र. तर नादुरुस्त अवस्थेतील बसेस विभागासाठी ठरत आहे गळ्यातील लोढणे. अमरावती विभागात शेतकरी आत्महत्येचं दुर्दैवी सत्र सुरू. सरासरी दर 30 तासाला एक शेतकरी घेत आहे टोकाचा निर्णय. गेल्या 10 महिन्यात विभागात तब्बल 1927 शेतकऱ्यांची आत्महत्या. तर 2021 पासून 5000पेक्षा जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या. आणि संत्र्याला आधीच गळ, त्यात किडी रोगाचे नवे संकट. संत्र्यावर ग्रीनिंग किडीचा प्रादुर्भाव. अमरावती जिल्ह्याच्या संत्रा उत्पादकांची वाढली चिंता. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.